मस्त कोल्हापुरी खरडा, झणझणीत चमचमीत. नमस्ते, मी धन्वंती. माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. सकाळचे 8 वाजले. आज काय वॉकिंगला गेली नाही. आज रविवार आहे, म्हटलं आज रेस्ट घ्यावा म्हणून आज काय वॉकिंगला गेली नाही. आज हे काय आज म्हटलं देवाची भांडी घासावी. असं रोज एक दिवस एक आड घासत असते मी. हे बा, तुमचं चहा पाणी झालं का? मी देवपूजा वगैरे करते, मग नाश्ता वगैरे बनवते. मिस्टर नाईट ड्युटी करून आले, चहा मागत होते. म्हटलं आणि थोड्या वेळाने देते तुम्हाला. हा दूधवाला अजून आला नाही. दूधवाला 8:30 नंतर येतोय तो. एवढ्या लवकर येत नाही. 9, 9:30 वाजतात. म्हटलं नंतरच तुम्हाला चहा करून देते. पहिले देवपूजा करून घेते. चला मग. देवपूजेसाठी फुलं आणली. खाली झाड आहे ना, तिथून आणली. आता देवपूजा करते. आजची देवपूजा करून घेतली मी. हे पहा, आज रविवार आहे. आज आमचा कुळदेवताचा वार आहे. आमचा कुळदेवत जोच आहे, दरेप्पा मुचंडी. शेवग्याची पातळ आमटी करायची आहे, तुरीची डाळ घालून. हे मी शेंगा शिजवून घेतलीत मीठ घालून. थोडं असं जास्त शिजवायचं नाही, म्हणजे असं खाता येईल असं. हे पहा, असं शिजवायचं. जास्त शिजवलं की ते मग चांगलं नाही लागत. शिजवून घेतले. त्याच्यामध्ये मी जिरं, तेल, धन हे असं कुटून घालणार आहे. आणि हे काय लसूण, टमाटे शिजवून घेतले आणि खोबरं आणि कोथिंबीर हे असं वाटण घालून मी ही आमटी करणार आहे. बघा मग. शेवग्याची आमटी करायला चालू केले मी. ते पातेले ठेवले, तेल टाकले, त्याच्यामध्ये मोहरी टाकली मी. मोहरी बघा तडतडायला लागली. त्याच्यामध्ये हा सगळा मसाला टाकते जो आता आपण वाटलाय ते. हलवून घेऊया. त्याच्यामध्ये टमाटे टाकले. फोडणीच टाकले की चांगलं लागते ना. हे का एक जीव होते. त्याचा रस आहे ना, त्या ह्याच्यात ग्रेव्हीत उतरतोय. आंबट वगैरे छान लागते. हिंग मी विसरली, आता घालते. हिंग घालून थोडंसं हलवते. वास खूप छान यायला लागलाय. काल आणलेली कोथिंबीरचा तर इतका वास यायलाय ना, खूप वास यायला. गावठी आहे ना ती कोथिंबीर, तशी भेटत नाही. हळद टाकली बघा. हळद टाकली. मस्त असं भाजायला आहे. वास खूप छान यायलाय मसाल्याचा. आता चटणी टाकूया. लाल तिखट. ही भाजी ना तिखटच चांगली लागते. जास्तच टाकली मिरची मी. तिखट होऊ दे. घरचे म्हणतात तिखट भाजी होत नाही, तिखट भाजी होत नाही. आता खा तिखट. जास्तच तिखट टाकली. आता तुरीची डाळ मी शिजवली होती. शेंगाचं पाणी पण आहे ह्याच्यात. असं टाकते. फोडणीमध्ये बी शेंगा टाकतात, पण मी तसं काही टाकलं नाही. फोडणीमध्ये बी टाकलं तर चालतंय, वरून बी टाकलं तरी चालतंय. शेवटी ती आमटीतच मिसळणार आहेत. बघा अशी भाजी झाली. चला मग चपात्या करून घेऊ, भात करून घेऊ. तवा तापला आहे. थोडंसं असं तेल टाकते मी.
चपाती करते. मोठा तवा आहे ना हा. पहिले डोश्याचा होता तवा, आता थोडासा खराब झाला आहे ना, पण चपात्या ह्याच्यावर खूप चांगल्या होतात, अशा मस्त होतात. हे पहा चपाती किती छान फुगा लागली आहे, पाहू शकता तुम्ही. मिस्टरांसाठी ताट केले. आमटी, या पुकण्या, चपाती, कांदा, लिंबू, भात. चला, भूक लागली त्यांना. जेवून घ्या. हे पहा मिरचीचा खरडा बनवणार आहे. एवढ्या मी तिखटवाल्या मिरच्या घेतलेत आणि हे एवढा लसूण घालणार आहे, जिरं घालणार आहे, थोडं सुकं खोबरं घालणार आहे आणि ही मिरची चांगली तेलामध्ये भाजणार आहे मी काळसर होईपर्यंत. आणि मग तुम्हाला दाखवते मी केल्यावर. चला, हे पहा मिरची अशी भाजून घेते मी. हे पहा मिरची बघा भाजली आहे चांगली. हे पहा आता ह्याच्यात जिरं आणि हे खोबरं टाकायचं. हे बघा जिरं खोबरं थोडंसं भाजून घ्यायचं. भाजून घेते मी. हे पहा थंड झालं हे. आता मिक्सरच्या भांड्यातून काढून घेऊ. पहा मस्त झाले. हे पहा मिक्सरमधनं फिरवून घेतलं. हे बघा अशी चटणी झाली खरडा. चला मग मस्त मस्त जेवण करू आता. खरडा असलं की दही खरडा छान लागते. चला या मग तुम्ही पण खायला. मस्त कोल्हापुरी खरडा, झणझणीत चमचमीत. रात्रीचे 9:30 वाजले. आमच्या सर्वांची जेवणं झाली. मिस्टर ड्युटीवर गेले जेवण. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.